कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये शिवसेनेने 6 महिन्यापूर्वीपासूनच तयारी चालू केलेली आहे आणि त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या कडून सुद्धा ही जागा आपल्याला मिळावी अशा पद्धतीची मागणी आलेली आहे आणि माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामध्ये सुद्धा चर्चा सुरू आहे आणि पक्षप्रमुख आणि पक्षाध्यक्ष नाना पटोले जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य आहे। काय प्रस्ताव तसा ठेवण्यात आलेला आहे का किंवा कोणत्या जागे बदल्यात किंवा काय? नाशिक शिक्षक मतदारसंघ आणि कोकण पदवीधर मतदारसंघ यापैकी एक जागा आम्हाला मिळावी अशी सुरुवातीला त्यांची मागणी आहे। तर त्यामुळे अंतिम अजून निर्णय झालेला नाही, 2 दिवसांमध्ये त्याबाबतचा निर्णय होईल। तसं झाल्यास कोकणातून उमेदवार कोण असेल? कोकणातून उमेदवार कोण असेल? नाही, शिवसेनेला जरी जागा आली तर शिवसेनेकडून यापूर्वीच यंत्रणा प्रमुख म्हणून माननीय किशोर जैन यांना जबाबदारी दिली होती। त्यानंतर इतरही अजून 2 ते 3 उमेदवार इच्छुक आहेत। त्यामध्ये कोणाला नक्की करायचं हे जबाबदारी ही पूर्णपणे माननीय पक्षप्रमुखांची ती अधिकार आहे, ते ज्याला उमेदवारी देतील त्याचं आम्ही काम करणार आहोत। कोकण मतदारसंघातनं आता मनसेनं इच्छा व्यक्त केलेली आहे, महायुती कुठेतरी फाटाफाट उमेदवार जाहीर झालेले आहे। बघा, ही जी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जी काय आघाडी आहे, महायुती आहे, यांच्यात चिंधड्या होणार हे आम्ही यापूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे। भाई, मतमोजणीनंतर म्हणजे निकालानंतर पुन्हा काही एकत्र येण्याच्या चर्चा सध्या सुरू असलेल्या पाहायला मिळत आहेत? अजिबात नाही। भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मतदारांना फसवण्याचे धंदा चालू केलेला आहे, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु त्यांचे मनसुबे कदापि सफल होणार नाही। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा मतमोजणीमध्ये इंडिया आघाडी सर्वात जास्त जागा मिळवलेला पक्ष असेल।